आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयस, मला अजूनही कळत नाहीये रे, काय? ती अनुष्का तुझ्या बरोबर लग्नाला कशी तयार झाली? एक मिनिट, म्हणजे अनुष्का लग्नाला कशी तयार झाली हा डाऊट आहे का माझ्याशी लग्नाला तयार कशी झाली हा डाऊट आहे तुला? हा तेच ते म्हणजे तेच ते म्हणजे मी काय वाईट आहे का? नाही रे, तू वाईट नाहीयेस, पण काय आहे ना, अनुष्का खूप चांगली आहे. तुला या सिच्युएशन मध्ये मस्करी सुचते अक्षय. नाही नाही, अजिबात नाही, मस्करी नाही करत आहे. अरे खरंच बोलतोय. म्हणजे तुला सिरियसली असं म्हणायचंय की बॉयज तुम्ही इथे आहात? केव्हापासून शोधतोय आम्ही तुम्हाला? मामा काय झालं? हा ते कसं सांगू, खरं तर कळत नाहीये. नाही आता नकोच. आम्ही आता ऑफिसला जातोय, नंतर बोलू. ओके? नाही नाही मम्मा, ते ऑफिसला जातोय म्हणजे अनुष्काचा फोन येणार होता, त्याबद्दल काही अपडेट कळला का तुम्हाला? या म्हणजे फोन तर आला तिचा, पण मग बेटा तू जरा बसतोस का? बसतो. जरा बसव का? असं काय झालं? हे बघ, आम्ही काय सांगतोय ना ते नीट ऐक. काय? यु नो. काय? हा संजय, अरे आम्ही लॉन मध्ये आहोत, मुलांबरोबर बोलतोय. हो इथेच आहे. हा मम्मा काय झालंय सांगा ना, माझं टेन्शन वाढत चाललंय. बेटा अनुष्काचा फोन आला होता. आणि मामा, मामा, आणि तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की त्यांनी या लग्नाला परवानगी दिली नाहीये. यू आर राईट. मम्मा सिरियसली रत्न पारखी नाही म्हणाले लग्नाला? हा बेटा, आय एम सो सॉरी. ते नाही म्हणाले. मॅडम हा काय झालं, मला एवढं अर्जंट बोलवलं तर ते आले का रत्न? आले म्हणजे रत्न पारखी इथे येतात घरी? रत्न पारखी नो ना, ही मीन्स रतन, अकाउंट्स डिपार्टमेंटचे रतन. त्यांच्याबरोबर मीटिंग होती, पण आता आम्ही ऑफिसला चाललोय. तुम्ही त्यांना फोन करून सांगा आपण ऑफिसमध्येच भेटूया म्हणून. नाहीतर एक काम करा, इकडे या. ताई रतन बरोबर मीटिंग आहे? चिल ब्रो, तुला गॅरंटी आहे ना अनुष्काचं तुझ्यावर खरं प्रेम आहे की हे सगळं ते घरच्यांचं रिझन देते. अरे अनुष्का अशी मुलगी नाहीये. जायचं नाही. हा 5 मिनिटं तरी. हो. हा मग हे घरच्यांचं रिझन का देते ती? हे बघ श्रेयस, मी काय सांगतो ते नीट ऐक. तू आहे ना अनुष्काला विसरण्याचा प्रयत्न कर. आय थिंक इज राईट. अक्षय यू आर राईट. नाही मम्मा, शक्य नाहीये ते. खरेच तू दुसरी मुलगी शोध. अहो काही काय? अरे बरोबर आहे. हे बघ श्रेयस, तू अनुष्काला कॉल कर, तिला भेट आणि तिच्या घरच्यांना कन्व्हिन्स कर. कन्व्हिन्स होतील तू? नाही कन्व्हिन्स झाले ना तर तिला पळून घेऊन जा आणि कर लग्न. व्हॉट नॉनसेन्स. वाव, आय मीन आमची काही हरकत नाही श्रेयस. म्हणजे जर हीच वेळ आपल्यावर येणार असेल तर या आय मीन काय मामा काय मामा? तुम्ही हसताय का? काय झालंय? सॉरी बाबा. तू बघ ना त्याचा चेहरा तर बघ. आम्हाला म्हटलं आत्ता रडेल. मामा खरंच बघा ना कसं झालाय त्याचा चेहरा. म्हणजे तुम्ही सगळे मिळून तुम्ही अरे वा, म्हणजे तू सुद्धा आम्हाला लगेच साथ दिलीस आणि आता फक्त आम्हाला ब्लेम करतोयस. मम्मा प्लीज मला सिरियसली सांगा ना, काय चाललंय सगळं? काय चाललंय नक्की? रिलॅक्स डार्लिंग, रिलॅक्स. अनुष्काचा फोन आला होता. मिस्टर अँड मिसेस रत्न पारखींनी होकार दिलाय. ही मंडळी येत आहेत लग्नाचं बोलायला. दिस इज नॉट फेअर यार. नॉनसेन्स. होपलेस आहेस तू. दॅट आय अग्री. मामा मग काय बरं हे बघ, अनुष्का आणि मिस्टर अँड मिसेस रत्न पारखी सगळे इथे येतात लग्नाची बोलणी करायला. गुरुजींनाही बोलवतो आम्ही. लग्नाचं मुहूर्तही काढू. आजच मुहूर्त काय मामा, आजचाच मुहूर्त काढला ना तरी या लग्नाला तयार आहे. गप्पा बस. काय अवस्था झाली ना माझी तुम्हाला माहित नाहीये. Oh, my poor baby, we are really sorry. But actually we are not sorry, we had fun. बरं हे बघ, आता पटकन तुम्ही दोघं तयार व्हा. ती मंडळी कधीही येते. ओके? येस. चल चल.
वाव. फायनली सरनाईक आणि रत्नपारखी कुटुंब आता एकत्र येणार. आमचं स्वप्न पूर्ण होणार. अनुष्का आणि श्रेयसच्या लग्नाचं, बरोबर ना? वेडा आहेस का? अनुष्का आणि श्रेयसचं लग्न हे आमचं स्वप्न नाहीये. हे आमच्या स्वप्नाचं पहिलं पाऊल आहे. आमचं मल्टाय मिलियनर होण्याचं स्वप्न. रत्नपारखींची नातं जोडून आम्हाला श्रीमंत लोकांच्या यादीत टॉपवर यायचंय. त्या देसाई मुलींमुळे आमचं हे स्वप्न भंग होणार होतं, पण नो नो, दिस इज यशोधरा सरनाईक. आम्हाला जे हवं ते आम्ही कसंही मिळवतो, ऍट एनी कॉस्ट. डू यू अंडरस्टँड? ऑफकोर्स यू अंडरस्टँड. मॅडम, ओ मॅडम, तुम्ही इथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात ना? डिस्चार्ज कधी मिळाला? रघुने मला काहीच कसं सांगितलं नाही, असंच ना? गावी गेलाय तो, आई आजारी आहे त्याची, म्हणून त्याने माझ्याबद्दल सांगितलं नसणार. आणि 4-5 दिवस झाले मला डिस्चार्ज मिळून. आता मी ठणठणीत बरा झालोय. अनुष्का कोण आहे ते? गुड. म्हणजे तुम्ही तुमच्या तब्येतीची अपडेट द्यायला आला नाही येथे, मला माहितीये. काय काम आहे बोला. बरोबर ओळखलात. मला माझ्या गप्पा राहण्याची किंमत हवी आहे. गप्प राहण्याची किंमत, आणि ती मी का तुम्हाला द्यायची आहे? त्या दिवशी ऍक्सिडेंट मध्ये तुम्हाला तुमची गप्प राहण्याची किंमत मिळेल. 2 दिवस मी जरा कामाच्या गडबडीत आहे. तुम्हाला तुमची गप्प राहण्याची किंमत हे सर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. कळलं? नक्की ना? हो, मिळतील. तुमच्याकडून तर मी माझं तोंड बंद ठेवायची किंमत वसूल करणारच, पण माझं तोंड उघडायची किंमत यशोधरा सरनाईक मला देणार. पण आता ही एवढ्या घाईत कुठे गेली बघायला पाहिजे मला. मॉम, आला का कॉल? नाही ना, यशवर तर मला ना विश्वासच नाहीये. इथं माझा कॉल पण रिसीव्ह करत नाही आणि कॉल बॅक पण नाही करत आहे. अगं मग आता? आता काय, ती आपल्याकडे येऊ शकत नाही तर आपण तिच्याकडे जाऊ शकतो ना. अगं पण आपण तिथे जाऊन काय करणार आहे? आता तुला इथेच सगळं सांगायचंय का? तू फक्त एकच गोष्ट लक्षात घे, ज्या अर्थी ती पैसे द्यायला तयार झाली ना, त्या अर्थी नक्कीच तिचा काहीतरी मोठा प्लॅन असणार. आणि आपण तो प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यायचा नाहीये. करेक्ट. चल. अनुष्का, मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. आम्ही सगळे आता तुमच्याकडेच येतोय. समोरासमोर बसून बोलूया. फोनवर बोलण्यापेक्षा बेटर आहे, राईट? हा, ठीक आहे, चालेल. फक्त लवकर ये, मी वाट बघतो. ठेवते मी. सी यू. बाय. बाय. तू आराध्या देसाई आहेस? आज आमच्या हॉस्पिटलमध्ये एक माणूस आला होता, त्याच्या तोंडून मी आराध्या देसाई हे नाव ऐकलं. अनुष्का नक्की लग्नाला तयार आहे ना? म्हणजे तिची मनापासून इच्छा आहे ना माझ्याशी लग्न करायची? दुसरं काही कारण तर नसेल ना? मला एकदा तिच्याशी बोलून सगळं क्लिअर करायला हवं. माझं करिअर, तिचं करिअर, फॅमिली गोल, फ्युचर, किती काय काय डिस्कस करायचंय. ओ माय गॉड, फायनली मला माझी लाईफ पार्टनर मिळाली आहे. हे स्वप्न तर नाही आहे ना? खरं सांगू, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. तुम्ही खरंच मला हो म्हणाला.
गुरुजी आम्ही बोलतोय. निघालात? लवकर या, गेस्ट येत आहेत आता. ओके. हॅलो माय डिअर बेस्टी. तुम्ही दोघी इथे काय करताय? सांगितलं होतं ना इथे यायचं नाही म्हणून, विसरला? मी पण तुला सांगितलं होतं, तू जर स्मार्टनेस दाखवायचा प्रयत्न केला- मोनिशा, मी सांगितलं तुला आमच्या घरात सीन क्रिएट करायची गरज नाहीये. जस्ट लीव. हे बघा यश आंटी, मॉम आणि मी इथे तुम्हाला फक्त रिमाइंडर द्यायला आलोय. एक्सक्यूज मी, ही रिमाइंडर देणार आम्हाला? 30 कोटी, 30 crores, राईट? येस. आम्हाला लक्षात येतं ना, हे पैसे आम्ही देणार आहोत. अच्छा, मग माझा कॉल का रिसीव्ह करत नव्हतीस? कधी मिळणार आहेत माझे पैसे? तुझे पैसे? वाव, नाईस. आणि तुझा प्रत्येक कॉल रिसीव्ह करायला आम्ही काय फ्री बसलोय? यशोधरा सरनाईक आहोत आम्ही. आय एम अ बिझी वुमन. ठीक आहे, तू तुझं काम कर, मग आम्ही आमचं काम करतो. कम ऑन शनू बेटी. मोनिशा, गॉड यू विमेन. मोनिशा, श्रेयसचं लग्न आहे. रत्नपारखी कुटुंबाशी आम्ही आमचं नातं जोडायला जातोय. आय एम ट्राइंग टू क्रॅक अ डील ऑल्सो. सो हे बघ, आता आम्ही खूप बिझी आहोत. एकदा का हे सगळं पार पडलं ना की आम्ही तुझे पैसेही ट्रान्सफर करू. आत्ता आत्ता जस्ट गो फ्रॉम हिअर. ओके? तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवायचा? काही ऑप्शन आहे तुझ्याकडे? तुझ्या बोलण्यावर पण आम्ही विश्वास ठेवतोच आहे ना. पण आता असं वावगं वागलीस तर मग आम्हालाही ठरवावं लागेल तुझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते. हो, ओके ओके, नो वरीज. गुड. आता आम्ही पुन्हा एकदा सांगतोय, श्रेयसचं लग्न होईपर्यंत तुम्ही दोघी माझ्या आजूबाजूला पण फिरकायचं नाही. माहिती, तुमचे पैसे तुम्हाला मिळणार. ओके? बट माझ्या आणि अक्षयच्या लग्नाचं काय? What is wrong with your girl? सांगितलं ना, लग्न कॅन्सल नाही केलंय, पोस्टपोन केलंय. ते होणार. मॉम, यश, व्हॉट? तू तुझ्या मुलीला समजाव. यशोधरा सरनाईकचा शब्द आहे. एकदा म्हटलं ना लग्न होणार तर होणार. हॅव सम पेशन्स डार्लिंग. नाउ लीव प्लीज. वेलकम मिस्टर मिसेस रत्नपारखी. वेलकम. ओके मोनिशा डार्लिंग, आय विल सी यू. बाय बाय. हॅलो. अनुष्का, come on. Mr. and Mrs. Ratnaparki, please, please. Welcome. थँक्यू. पाहिलं शनू बेबी, रत्नपारखी ज्या अर्थी स्वतः डील करायला आलेत ना इथे, त्या अर्थी नक्कीच यशचा ना मोठा काहीतरी गेम प्लॅन असणार आहे. एक सेकंड. मोठा गेम प्लॅन नक्की काय म्हणायचं तुला? ह्या मॅडम यशोधरा मॅडम कडे कशाला आलेत? नक्कीच काहीतरी गडबड आहे. बारीक लक्ष ठेवावं लागणार. अमृता, स्वीट्स कॉफी वगैरे बघशील. ओके? हो 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 मॅम. इशिता नाही आली? ऍक्च्युली तिला बुटीकला अर्जंट एक काम आलं, सो तिला जमलं नाही यायला. आय लाईक इट. वर्क फर्स्ट. मिस्टर रत्नपारखी, सगळ्यात आधी आय वॉन्ट टू से थँक्यू. नाही खरंच, आय मीन तुम्ही या लग्नाला होकार दिलात म्हणून हे लग्न होऊ शकतंय. सो अ बिग थँक्यू टू यू. अहो, आता मुलांच्या इच्छेपुढे आपण काय करणार? हा, अगदी खरं आहे तुमचं. बाय द वे मिसेस रत्नपारखी, आम्ही गुरुजींना बोलवलंय, सो आजच मुहूर्त काढूया लग्नाचा. अहो, एवढ्या लवकर? या, आय मीन काय हरकत आहे? तुम्हाला सांगते, आमची आई आहे ना, ती नेहमी म्हणते शुभ कार्याला विलंब नको. आई, यशोधरा अगदी माझ्या शब्दाबाहेर नाहीये. काय जावई बापू? हो तर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.
पण आजी, आता इथे आपल्या सगळ्यांमध्ये अनुभवानी आणि वयानी आपणच मोठे आहात, तेव्हा योग्य काय ते आपणच सांगा. खरं सांगू का, तुमची लेक अनुष्का अतिशय गुणी आणि संस्कारी आहे. हो म्हणजे काय, वडिलांचा एवढा मोठा बिझनेस सांभाळते आणि खूपच समंजस आहे. म्हणजे काय मिस्टर रत्नपारखी, या घरातल्या प्रत्येक माणसाला तुमची अनुष्का खूप आवडते. त्यामुळे तिने जेव्हा लग्नाला होकार दिला, आम्हा सगळ्यांनाच खूप छान वाटलं. खरंय. पण हा निर्णय आम्हाला तरी थोडासा घाईचा वाटला. म्हणजे श्रेयस आणि अनुष्का दोघं जण एकमेकांना ओळखत नाहीत फारसे. आत्ताच तर भेट झालेली आहे, एकमेकांना समजूनही घेतलेलं नाहीये. आणि लग्न म्हणलं की दोन व्यक्ती नाही तर दोन कुटुंब एकत्र येतात, बरोबर आहे? तशी ही आपली फार ओळख नाहीये. नाही, आय टोटली अग्री ऑन व्हॉट यू आर सेइंग. अगदी बरोबर आहे तुमचं. पण आम्हाला वाटतं की जेव्हा अरेंज मॅरेजेस होतात तेव्हा सुद्धा रिस्क तर असतंच ना. आय मीन, अरेंज मॅरेजमध्ये काय होतं, हळूहळू एकमेकांची ओळख होते, हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडतात दोन माणसं, हळूहळू नातं उलगडतं. देयर इज अ पॉसिबिलिटी की अनुष्का आणि आमच्या श्रेयसच्या बाबतीतही तसंच होईल. आम्हाला तर वाटतं की त्याची सुरुवात झालीच आहे आणि आम्ही तिला पसंत केलंय. आम्हाला मुलगी पसंत आहे, तेव्हा तुमच्या मुलीला सासुरवास होण्याची काहीच शक्यता नाही. कसं आहे मिस्टर रत्नपारखी, वडील म्हणून मुलीची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण आमचा श्रेयस आहे ना, तो मनाने खूप चांगला आहे, त्याचा स्वभाव खूप चांगला आहे आणि अनुष्कावर त्याचं मनापासून प्रेम आहे. मी तुम्हाला खात्री देतो की अनुष्काला तो आयुष्यभर साथ देईल. अरे श्रेयस, बस ना. नमस्कार. मिस्टर रत्नपारखी, तुमच्या मनात कुठलाही प्रश्न असेल प्लीज श्रेयसला विचारा. जस्ट गो अहेड. आणि मगाशी आम्ही म्हटलं ना की हळूहळू नातं उलगडेल, हळूहळू दोन माणसं एकमेकांच्या जवळ येतील. मनाने अनुष्का आणि श्रेयस जवळ यायला लागलेत हे आम्हाला दिसतच आहे. लुक ॲट द ट्विनिंग. येस सर, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देईन. फक्त त्याआधी मला थोडं बोलायचंय. सर, माझं अनुष्कावर फक्त प्रेम नाहीये, मी तिचा मनापासून आदर करतो. त्यामुळे या घरात जी जागा माझी आहे तीच जागा तिची असेल. मी कधीही तिची साथ सोडणार नाही. घ्या, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधीच मिळाली आहेत. मग आता काय, शुभमंगल सावधान. वंडरफुल. जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना हे इथे कशासाठी आलेत, तोपर्यंत आपण इथून जायचंच नाही. ओके, थँक्यू. चला, शुभ कार्याला सुरुवात गोडाने करूया. अनुष्का, घे. घ्या सर. थँक्यू. नको मला. का, डाएट वगैरे करतेस की काय? नाही, असं काही नाहीये. थोडंसं घ्या. घ्या.
गुरुजी या संजय नमस्कार. नमस्कार. नमस्कार या बस गुरुजी हे रत्नपारखी कुटुंब आमचे गुरुजी. गुरुजी लग्नाचा मुहूर्त काढायचाय. हो. आणि आम्ही तर म्हणतो अगदी लवकरचा काढा. श्रेयसची पत्रिका तुमच्याकडे आहे ना? आहे. अनुष्काची पत्रिका? हो. या. गुरुजी सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. दोघांचे उत्तम पत्रिका जुळत आहे. आणि मुहूर्त म्हणाल तर 3 दिवसांनी शुभ मुहूर्त आहे विवाहाचा. लवली.